स्टार्ट. लघु उद्योग म्हणजे लहान प्रमाणावर उत्पादन करणारे उद्योगधंदे होय. भारतात 10 लाख रुपयांपेक्षा कमी भांडवल गुंतवणूक असणारे उद्योग हे लघु उद्योग होत. यंत्रसामग्रीचे सुटे भाग उत्पादन करण्याच्या व्यवसायात 15 लाख रुपयेपर्यंत भांडवल गुंतवणूक ही लघु उद्योगाची कमाल मर्यादा होय. लघु उद्योगात कारखान्याची स्वतंत्र इमारत असते. स्वयंरोजगार मिळवून देणे, प्रादेशिक विषमता कमी करणे यासाठी लघु उद्योगांचा पुरस्कार केला जातो. ते श्रमप्रधान असले तरी यंत्राचा वापर केला जातो. मजुरांच्या साहाय्याने उत्पादन होते. त्यांना तांत्रिक शिक्षणाची जरुरी असते. विविध ठिकाणांहून कच्चा माल आणून उत्पादन केले जाते. सामान्यतः शहरी भागातील औद्योगिक वसाहतीत लघु उद्योग अधिक असतात. चिनी मातीची भांडी, कागद, यांत्रिक हत्यारे, छपाई, बांधणी इत्यादी व्यवसाय लघु उद्योगाद्वारे केले जातात. लघु उद्योगातील वस्तूंची निर्यातही केली जाते. परिच्छेद. कारागिरांच्या राहत्या घरातच विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना कुटीर उद्योग म्हणतात. हातमाग, लोहारकाम, सुतारकाम, कातडी कमावणे, तेलघाणी, कपड्यांची शिलाई, कुक्कुटपालन, दुग्ध उत्पादन, मध उत्पादन इत्यादी व्यवसायांचा समावेश कुटीरोद्योगात करता येईल. ते अल्प भांडवलावर सुरू करता येतात. कारागिरांच्या कुटुंबातील मंडळी चरितार्थ चालविण्यासाठी यामध्ये काम करतात. यात जास्तीत जास्त श्रमशक्तीचा वापर केला जातो. कामगार हा स्वतः मालक असल्याने उत्पादन वाढीची प्रेरणा राहते. सामान्यतः स्थानिक कच्चा मालाचा वापर करून वस्तू तयार केल्या जातात. त्यांची बाजारपेठही मर्यादित असते. कुटीर उद्योगातील कामगारांना आपोआपच कामाचे शिक्षण मिळते. कामगारांच्या व्यक्तिगत कलाकुसरीला वाव मिळतो. त्यामुळे उत्पादनात विविधता असते. बेरोजगारी कमी करण्यासाठी कुटीरोद्योग उपयुक्त ठरतात. परिच्छेद. उद्योगसंस्था स्थिर भांडवलाची उभारणी करण्यासाठी ठराविक मुदतीच्या कर्जरोख्याची विक्री करते. देशातील नागरिक आणि गुंतवणूक करणाऱ्या संस्था या रोख्यांची खरेदी करतात. कंपनीला फायदा होवो अथवा तोटा होवो, रोखेधारकाला ठराविक दराने व्याज मिळते. मुदत संपल्यानंतर रोख्याची रक्कम व्याजासह परत मिळते. रोखेधारकास कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होता येत नाही. ते कंपनीच्या नफ्या तोट्याला जबाबदार नसतात. कर्ज रोखे भिन्न मुदतीचे असतात. परिच्छेद. हातमाग व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था उभी आहे. आजच्या यांत्रिक युगात देखील सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हातमाग व्यवसाय आपले स्थान टिकवून आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाने हातमाग कापडाचा वापर करून व्यवसायाचे अस्तित्व टिकविले पाहिजे. स्टॉप.